नमस्कार दर्शको, मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. पंकजा मुंडे यांनी नवी स्ट्रॅटर्जी राबवली आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि विजयी कसं होता येईल, मतांचा टक्का कसा वाढवता येईल यासाठीचे आतोनात आणि प्रतिष्ठापणाला लावून काम सुरू आहे. जिल्हाभरामध्ये जी कुणी कार्यकर्ते आहेत त्यांना सांगितलं आहे, माझ्या अवतीभोवती अजिबात फिरायचं नाही. तुमचं गाव, तुमचा तालुका आणि मतदारसंघ, मग जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, या सगळ्या गोष्टींपासून म्हणजे त्या ग्राउंड लेवलपासून पंकजा मुंडे यांनी यंत्रणा कामाला लावलेली आहे. कालच्या रिपोर्टमध्ये मी सांगितलं की कुठल्याही लोकप्रतिनिधीवर, कुठल्याही पुढाऱ्यावर त्यांना विश्वास राहिलेला नाही. स्वतःचे कार्यकर्ते आणि त्यांची यंत्रणा त्यांनी कामाला लावलेली आहे. मागचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यांचा, आणि त्यामध्ये मंचावर माझ्या एकही वंजारा समाजाचा माणूस नाही असं त्या बोलून दाखवत होत्या आणि माईक घेऊन फिरल्या. सांगा तुमचं नाव काय आहे, सांगा तुमचं नाव काय आहे, असं त्या म्हणत होत्या. या सगळ्या गोष्टी पंकजा मुंडे यांनी आता सुरू केलेल्या आहेत. त्याच्यानंतर आणखी एक त्यांनी स्ट्रॅटर्जी राबवली आहे की आता त्यांच्यासोबत कुठलाही वंजारी समाजाचा युवा तरुण किंवा कार्यकर्ता आसपास नसणार आहे. त्यांच्या प्रचाराच्या सभेमध्ये त्यांच्या दरम्यान कुठलाही वंजारा समाजाचा कार्यकर्ता नसणार आहे. आंधळे तांदळे, हांगे भांगे हे आता सोबत नसणार आहेत. दुसरीकडं आता त्यांच्यासोबत असणार आहेत मस्के, शिंदे, लांडे, खांडे अशी लोक त्यांच्यासोबत असणार आहेत. हे दाखवायला सुरू केलं त्यांनी की मी कुठेही जातीभेद करत नाही. या सगळ्या गोष्टी त्यांनी मागच्या 10 वर्षापूर्वी करणं गरजेचं होतं. मान्य करू आपण की मागच्या 19 पासून 24पर्यंत त्या आतापर्यंत जे आहे ते पदावर नव्हत्या. मात्र प्रीतम मुंडेंना सुद्धा त्या सांगू शकत होत्या की आता बस झाले जातीचे खेळ खेळणं. तुमचा कुठला एखादा माणूस आहे सांगा बरं दुसऱ्या जातीचा, तुमच्यासोबत फार कनेक्टिव्ह, एखादा राजेंद्र मस्केसारखा एका दुसऱ्या बोटावर मोजणे इतका जर माणूस सोडला तर जिल्हाभरामध्ये कोण दुसऱ्या जाती समाजाचा माणूस आहे तुमच्याकडं फार जवळीक असणारा की ज्याची हॉटलाईन तुमच्यापर्यंत आहे? कोण एखादा माणूस आहे सांगा? नाही. मागच्या 10 वर्षापूर्वी ही स्ट्रॅटर्जी तुम्ही आत्ता राबवणं गरजेचं होतं. तुम्ही सांगितलं आता की माझ्यासोबत अजिबात फिरू नका. इकडे लोक मला जातीचं समीकरण जोडायला लागलेले आहेत, मला जातीचं सगळं सांगायला लागलेले आहेत, जातीचा नेता म्हणून मला सांगायला लागलेत, वंजारी समाजाचा नेता म्हणून सांगायला लागलेले आहेत. त्या लोकांचं खरं आहे. 10 वर्षामध्ये तुम्ही वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांशिवाय कुठलाही माणूस जवळ केला नाही, हे तुम्हाला मान्य करावं लागणार आहे. आणि तुम्ही मान्य केलं आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही, कारण तुम्ही ती मागच्या 2 दिवसांपासून स्ट्रॅटर्जी राबवली आहे. माझ्यासोबत कुणीही जातीच्या माणसांनी फिरायचं नाही, लोक मला नाव ठेवायला लागलेले आहेत. मला मतं सगळीच हवी आहेत. दलितांची हवी आहेत, मुस्लिमांची हवी आहेत, मराठा समाजाची हवी आहेत, धनगर समाजाची हवी आहेत, माळी समाजाची हवी आहेत, वंजारा समाजाची हवी आहेत. त्या सर्व लोकांची मतं हवी आहेत मला. आता तुम्ही माझ्या आजूबाजूला अजिबात फिरकू नका, म्हणजे मला लोकांना सांगता येईल की माझ्यासोबत आता कुणीही नाही, माझ्यासोबत सगळ्या समाजाची लोकं आता सोबत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी 10 वर्षापूर्वी राबवणं गरजेचं होतं. कोण निष्ठावंत कार्यकर्ते तुमचे आणि कोण आतापर्यंत तुमच्यासोबत राहिलेलं आहे? सोशल मीडियावर तीव्र प्रमाणामध्ये चर्चा आहे की जे त्या काळामध्ये गोपीनाथ मुंडेंच्या विरोधामध्ये कार्यकर्ते होते ते आता तुमच्या समर्थनात आहेत आणि ते तुमच्यासोबत आहेत. आणि जे त्या काळामध्ये त्यांच्या समर्थनात असणारे लोक आहेत त्यातला एकही माणूस तुमच्यासोबत आत्ता राहिलेला नाही. तुम्ही काल बोलत असताना म्हणालात की गोपीनाथ मुंडे साहेबांनी मला येऊन भेटून सांगितलं की मला तुझी 5 वर्ष हवी आहेत, कारण माझ्यासोबत कोणीही राहिलेलं नाही, मी एकटा पडलो आहे. मग ते कोण होते एकटा पाडणारे लोक? तर तुमच्यासोबत असणारे लोक आहेत. तर ते होते गोपीनाथ मुंडेंना त्या काळामध्ये एकटे पाडणारे. त्या काळामध्ये सगळ्या गोष्टी करणं गरजेचं होतं. वातावरण जसं चाललेलं आहे तसं बदलणं गरजेचं होतं. अनेक लोक म्हणतात, मी म्हणत नाही आहे की तुम्ही फार अहंकारी आहात, अहंकार तुम्हाला फार रसातळाला घेऊन जातो आहे, असं मी नाही म्हणत आहे. सोशल मीडियावर आणि राजकीय नेत्यांच्या तोंडून आम्हाला अनेक वेळा ऐकायला मिळालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी आम्ही चुकून बोलत नाही आहोत, अनावधानाने बोलत नाही आहोत, जबाबदारीने बोलतो आहे. हे तुम्हालाही मान्य करावं लागणार आहे. अनेक वेळा तुम्ही बोलून दाखवलं, स्पष्ट दाखवलं, पक्षावर नाराजी दाखवली, पक्षाच्या विरोधामध्ये शक्ती प्रदर्शनं केली, मला जर असं केलं नाही तर तुमचं असं होईल, अशा अनेक गोष्टी तुम्ही बोलून दाखवलेल्या आहेत. जर तुम्ही ही स्ट्रॅटर्जी मागच्या 10 वर्षापूर्वी राबवली असती, सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेतलं असतं, कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला आली नसती. ज्या नमिता मुंदडा तुम्ही सांगता की फार ते पायाला भेंगरी लावून फिरतात तिकडं, नमिता मुंदडांच्या मतदारसंघामध्ये
दलितांच्या किती वेळा अंत्यविधी रोखल्या गेल्यात हे कधी विचारलं आहे तुम्ही नमिता मुंदडांना? काय तुमच्या मतदारसंघामध्ये या सगळ्या गोष्टी चालत आहेत म्हणून? तुम्हाला त्यांची मतं हवी आहेत, मात्र त्यांच्या सोयीसुविधा तुम्हाला द्यायला नको वाटतात. जातीचा मुद्दा तुम्ही काढलाच आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागतात. मला जातीच्या चौकटीमध्ये बांधलं जातं आहे, मला जातीवादी ठरवलं जातं आहे. कोण जातीवादी करताय सुरुवातीपासून? मी सांगितलं तुम्हाला, विचारलं आहे. कोण तुमच्यासोबत आत्ता कार्य करताय एखादा सांगा दुसऱ्या जाती समाजाचा, की ज्याला तुम्ही फार चांगल्या पद्धतीने वागवलं आहे, चांगल्या पद्धतीने तो कुठला तरी व्यवसायाला चांगल्या पद्धतीने कामाला लागलेला. सांगा एखादा कार्यकर्ता. कुणीही तुमच्यासोबत नाही. तुम्ही म्हणाल की तुम्ही जाणीवपूर्वक आम्हाला विरोध करताय, पण मी सांगितलेल्या गोष्टी तरी चुकीच्या आहेत का? त्याबद्दल तुम्हाला काही बोलता येत असेल तर सांगा. कॉमेंटमध्ये कोणी कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की आम्ही बोलत आहोत त्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. आत्ता ज्या वेळेला ऐन वेळेला गरज आहे त्या वेळेला बदलून भागणार नाही. लोक फार सुज्ञ झालेत आता. त्या काळामधले 20 वर्षापूर्वीचे लोक राहिले नाहीत. नाही नेता आहे बाबा, कधी कधी पोचता येत नसतं, गाड्या नाहीत, रस्ते नाहीत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता लोक हुशार आहेत. तुम्हाला तिकडं बाहेर देशामध्ये जाऊन आरामात राहायला येतं. 2-2 महिने तिकडं राजकीय संन्यास घ्यायला येतो, मात्र लोकांच्या दारामध्ये तुम्हाला जाता येत नाही. तुम्ही हे सांगता की माझ्याकडे काहीच नाही रे, मी आमदारही नाही, खासदारही नाही, माझ्याकडे काहीच नाही. लोकांच्या गाठीबिटी घ्यायला आमदारकी खासदारकी लागत नाही. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे लोक तुम्हाला विचारणार आहेत. स्ट्रॅटर्जी राबवल्यानं निवडणुका जिंकता येत नसतात. ऐन वेळेला लोकांना जातीय समीकरणं जोडली जावीत, जोडता आहेत, अनेक गोष्टी केल्या जात आहेत असं सांगून मतं मिळवता येत नसतात. लोक हुशार झालेत. लोक तुम्हाला म्हणतात हो हो तुम्हालाच मतदान करणार, मात्र तुमच्या ज्या चुका आहेत त्या नोंदवून घेतलेल्या असतात त्यांनी. तुम्ही कधी आमच्या गावात आलात आणि कधी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. गोपीनाथ मुंडेंचे जुने ड्रायव्हर आहेत, मला एकदा त्यांचा फोन आला होता की साहेब माझी फार वाईट परिस्थिती आहे. अशी लोकं तुम्ही का सांभाळली नाहीत? कुठे आहेत ती लोकं? तुमच्या बॉडीगार्डचं निधन झालं कोरोना काळामध्ये, ते फोटो मी पाहिले होते. अक्षरशः त्या माणसाची घरची लोकं पत्र्याच्या शेडमध्ये राहत होती. मी म्हणत नाही तुम्ही त्यांना आलिशान बंगला बांधून दिला पाहिजे होता, मात्र त्यांच्या डोक्यावर पावसाचं पाणी पडणार नाही, घर छत गळणार नाही अशी तर परिस्थिती बनवू शकला असता तुम्ही त्यांना. तुम्ही त्यांच्या जीवावर सुखरूप राहत होतात. बॉडीगार्डचं काय महत्त्व असतं तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. कशा प्रकारे ते तुम्हाला सुरक्षा देत असतात. त्यांच्या घरची लोकं सुरक्षित नाहीत, अशी लोकं तुम्ही का नाही सांभाळली? ऐन वेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फार जवळून कळतात आणि डोळ्याला पाणीसुद्धा येतं, पदर पसरावा लागतो. बच्चू कडूंचं उदाहरण सांगितलं पाहिजे. बच्चू कडूंनी फार काल तांडव केला अमरावतीमध्ये. का केला माहीत आहे तुम्हाला? भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये तो माणूस गेला आणि पोलिसांना भिडला. का? त्याला माहीत आहे मला कुठल्याही पार्टीच्या नेत्याचं नाव सांगायची गरज लागणार नाही की त्यांच्याकडे बघून मला मतदान द्या. हक्काचं मतदान आहे बच्चू कडूंचं. आणि बच्चू कडू म्हणाले की मी कुठल्याही नेत्यांचं काम करत नाही, मी माझ्या अपंग आणि मतदारसंघामधली लोकांची कामं करतो, म्हणून ती मला लोक मतदान देतात. त्यांना कुठल्याही मोदींच्या नावावर मतं मागायची नाही आहेत, त्यांना कुठल्याही गोपीनाथ मुंडेंच्या नावावर मतं मागायची नाही आहेत. कर्तृत्वावर तो माणूस मतं मिळवतो आणि निवडून सुद्धा येतो. कशाला पदर पसरायचा? लोकांची कामं करा. 10 वर्ष तुम्हाला दिलेली आहेत. प्रीतम मुंडेंना बोलता येत नाही, त्या म्हणल्या मी सगळेच बोलून टाकले लोकांनी, आता मी काय बोलू? तुम्हाला बोलायला काही राहिलेच नाही. तुम्ही निधी वापस पाठवलेला आहे. कसं बोलणार आहे तुम्ही? सांगा एखाद्या सडकेचं काम केलेलं आहे. कसं सांगता येईल तुम्हाला? सांगता येणार नाही. जी कामं तुम्ही कार्यकर्त्यांना दिलेली आहेत ती कामं 6 महिन्यामध्ये रस्त्याचे 3-13 वाजलेले असतात. अशी लोकांची कामं तुम्ही करत आहात. कसे लोक विसरतील तुम्हाला? अजिबात विसरणार नाहीत. वेळ निघून गेल्यानंतर कुठल्याही व्यक्तीवर इलाज करणं, म्हणजे एखाद्याचा मृत्यू झाला आहे त्याच्यानंतर इलाज होऊ शकतो का? अजिबात नाही. मरण्या अगोदर त्याचा इलाज करणं गरजेचं असतं. त्या सगळ्या गोष्टी प्रक्रिया पूर्ण काम करत नाहीत, लागू होत नाहीत. त्यामुळे कुठल्याही प्रकारची स्ट्रॅटर्जी राबवून काहीही फायदा होणार नाही. तुम्हाला स्वतःला बदलावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचा लाभ तुम्हाला मिळवता येणार आहे. सध्या तुमचा बदल प्रक्रिया सुरू आहे आणि लाभही मिळवायचा, ते शक्य होणार नाही. त्यामुळे तुम्हाला बदललं पाहिजे होतं, एवढंच. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.